पुण्यानंतर ठाणे आणि मीरा भाईंदर या ठिकाणी देखील आता अनधिकृत असणाऱ्या हुक्का पार्लर, बार आणि पबवरती पोलीस आणि महापालिकेने कारवाईला सुरुवात केलेली आहे। कालपासून आज देखील महापालिकेने आता बुलडोजर चालवायला सुरुवात केली आहे। अनधिकृत असणारे हुक्का पार्लर असतील, बार असतील, अशा ठिकाणावरती अंमली पदार्थाचं सेवन केलं जातं, त्याच ठिकाणी तरुणाई देखील बिघडत असते। त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आता पुण्यानंतर ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये देखील कारवाईला सुरुवात झाली। त्याच पाठोपाठ आता ओळा माजीवाडाचे विधानसभा क्षेत्रातील सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील ठाण्यात आता बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्यांच्या वतीने या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी ज्या पद्धतीने कारवाईला सुरुवात केली त्या पद्धतीने आता या ठिकाणी ड्रग्स माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा अशा प्रकारचा पोस्ट या बॅनरवरती लिहिण्यात आली आहे। त्याचसोबत या खाली जनता आपल्यासोबत अशी कारवाई करत राहा। त्यामुळे नक्कीच हा बॅनर आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो मुख्यमंत्री हे व्यंगचित्रकार या ठिकाणी हातात हातोडा आणि मागे त्यांच्या बुलडोजर अशा प्रकारचं या ठिकाणी चित्र रेखाटण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच या बॅनरकडे सर्वांचं लक्ष वेधत आहे। मुख्यमंत्री यांनी ज्या पद्धतीने कारवाईला सुरुवात केली आहे त्यानुसार आता अनेक ह्या ठिकाणी असतील, हुक्का पार्लर असतील, बार असतील, या पब असतील, यांचे चांगलेच धाबे दणाणले। त्यामुळे नक्कीच महापालिकेच्या वतीने काल 8 ते 9 ठिकाणी जे आहे ते कारवाई करण्यात आली आहे। तर शाळा आणि कॉलेजच्या परिसरात असणाऱ्या ज्या टपऱ्या आहेत त्या देखील कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच व्यसनमुक्तीपासून अशा प्रकारे आता अंमली पदार्थ या ठिकाणी ज्या पद्धतीने साठा या ठिकाणी पोलिसांनी देखील पकडला होता, मात्र यानुसार आता तरुण पिढी जी आहे ते त्या व्यसनाने आधी कुठेतरी वाया जात आहे। त्यामुळे नक्कीच यांच्यावरती आता कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात ठाणे शहरात असतील, या मीरा भाईंदरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात झालेली आहे। महापालिका आणि ठाणे पोलीस असतील या ठिकाणी संयुक्तरित्या ही कारवाई करत आहे। त्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणात जे या ठिकाणी हुक्का पार्लर असेल, पब असतील आणि अनधिकृत बार यांच्यावरती धडक कारवाई करत आता महापालिकेने सुरुवात केलेली आहे। काल देखील मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे नक्कीच आज देखील मोठ्या प्रमाणात कारवाई होणार आहे। त्यामुळे सध्या तरी हा बॅनर जो आहे तो प्रताप सरनाईक यांनी लावलेला तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झालेला आहे। काल देखील त्यांनी पोस्ट व्हायरल केली होती आणि आज थेट त्यांनी ठाणे शहरात असे जागोजागी आता बॅनर झळकवलेले आहेत। त्यामुळे ड्रग्स माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा अशी मुख्यमंत्र्यांची ओळख या बॅनरच्या माध्यमातून दिसून येते। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आता असणाऱ्या अनेक महाराष्ट्रातले हुक्का पार्लर असेल, पब असतील व बार असतील, या अनधिकृत ज्या पद्धतीने सुरू आहे त्यांच्यावरती आता महापालिका वेगवेगळ्या क्षेत्रात कशाप्रकारे कारवाई करेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। त्यामुळे नक्कीच या बॅनरकडे आता सर्वांचं लक्ष वेधत आहे। कॅमेरा रोशनसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।